कोळंबीची कोणतीही रेसिपी घ्या, ती लवकर होते आणि टेस्टीही बनते. ती कशीही बनवा. तर आज आपण करतोय कोळंबी मसाला करी. कोळंबीच्या रश्श्यासाठी ह्या सफेद कोळंब्या घेतलेल्या आहेत. त्याचं जे वरील आवरण आहे ते मी तसंच ठेवणार आहे. फक्त शेपटी आणि तोंडाकडील भाग मी काढून टाकणार आहे आणि हे साफ करून घेणार आहे. जसं की म्हटल्याप्रमाणे हे मी साफ करून घेतलेलं आहे. हे आता मी बाजूला सारते. आता ह्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते पाहूयात. हा ठेचा लागेल, तो बनेल मिरची, आलं आणि लसूण हे ठेचून घेणार आहे. आणि दुसरं वाटण असणार आहे खोबरं, कांदा आणि कोथिंबीरचं. कढईतलं तेल गरम झाल्यानंतर ठेचलेला लसूण घालायचा, त्यामध्ये कांदा घालायचा आणि आपण जे ठेचून घेतलेला ठेचा आहे तोही घालायचा. तेलावरती थोडं परतून घ्यायचं. जे आपण वाटण केलंय ते घालायचं. त्यानंतर आपला घरगुती मसाला घालायचा. आगरी मसाला थोडासा घातलाय मी, गरम मसाला, हळद, बस एवढे बेसिक मसाले टाकून हा मसाला चांगला तेलावरती फ्राय करून घ्यायचा. त्यानंतर साफ करून घेतलेल्या कोळंब्या घालायच्या, त्यामध्ये वाटणाचं पाणी घालायचं. कोळंबी त्या मसाल्यामध्ये चांगली घोळवून घ्यायची. त्यानंतर आंबटपणासाठी चिंच घालायची, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हा रस्सा शिजू द्यायचा. रश्श्याला एकदा उकळी आली की त्याच्यावर झाकण ठेवायचं, गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि रस्सा मस्त मंद आचेवर शिजू द्यायचा. रस्सा इथे शिजलेला आहे. सोबत पोळ्या, तांदळाची भाकरी, वाफाळलेला भात, काहीही खा. अशाच मच्छीच्या रेसिपीज, करीज यापुढे येत राहतील, त्या तुम्ही पाहत राहा. आणि ही रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू. याआधीही मी मच्छीच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्याही पाहून घ्या.